संतोष देशमुखांच्या हत्येचा छडा लावण्यासाठी नेमलेल्या एसआयटी टीममध्येच कराडची जवळची माणसं असल्याचा गंभीर आरोप आता होऊ लागला। काही फोटो समोर आल्यानंतर या वादाची सुरुवात झाली आहे। पाहूयात त्या संदर्भातला एक रिपोर्ट। तहसीलदारकडे 107 तरी करायला पाहिजे होते अध्यक्ष महोदय, किंवा एलसीबी काय करते बीडची? कोण एसआयटीचा अधिकारी बाप आहे जो इथल्या सरकार विरुद्ध जाऊन चौकशीचे आदेश देईल? काय चौकशी होणार आहे? त्याच्याकडे चौकशीची अपेक्षा करतो कुठल्या तर अधिकाऱ्याच्या, तुमच्या बाजूला बसलेल्या सरकारच्या। बीड पोलिसांच्या कारभारावर सत्ताधारी नेत्यांनीच आपल्या सरकार पुढे व्यथा मांडल्या। त्यानंतर सरकारनं एसपींची बदली करून कारवाई केली। मात्र संतोष देशमुखांच्या हत्येचा छडा लावण्यासाठी नेमण्यात आलेल्या टीमवर अजूनही संशयाचं धुकं विरोधकांकडून निर्माण केलं जात आहे। हत्येचा तपास करणाऱ्या एसआयटीत काही पोलीस अधिकारी कराडचे जवळचे असल्याचा आरोप फोटो ट्विट करत जितेंद्र आव्हाड आणि अंजली दमानिया यांनी केलाय। आव्हाडांनी हे 2 फोटो ट्विट करत लिहिलंय की संतोष देशमुख प्रकरणात शासनानं नेमलेल्या एसआयटीत एक प्रमुख आयपीएस बाहेरील नेमलाय। त्याच्या खाली दिलेले अधिकारी हे वाल्मिकचे पोलीस आहेत। यातील एक पीएसआय महेश विघ्नेचा हा फोटो धनंजय मुंडे निवडून आल्याच्या वेळेचा आहे। किती जवळचे आणि प्रेमाचे संबंध आहेत ते पहा। हे असले अधिकारी वाल्मिकला शिक्षा देतील की मदत करतील? दुसरा मनोज कुमार वाघ हा वाल्मिक कराडचा अत्यंत खास माणूस आहे। गेली 10 वर्ष तो बीड एलसीबी मध्ये वाल्मिकसाठी काम करतोय। बीड पोलीस जे बीड मध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखू शकत नाहीत ते आता महाराष्ट्रभरचे गुन्हेगार पकडायला लागले। म्हणजे सीआयडीला आरसाच दाखवतात बघा, कोण बघा तुमचं आरशामध्ये। म्हणजे हे काय कशासाठी हे सगळं केलं जातं मला माहित नाही। एकीकडे एसआयटी चौकशी करत असताना जर बीडच्या अधिकाऱ्यांनी जाऊन पकडला असेल तर एसआयटीने सांगावं की आम्ही काम करत नाही, आम्ही सोडून देतो। मग कशाला काही थांगपत्ताच लागत नाही? काय चालू आहे नेमकं या केसमध्ये? हे कशाला लपवाछपवीचे उद्योग चालू आहेत? दमानी यांनी सुद्धा फोटो ट्विट करत मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब ही एसआयटी बरखास्त करून बीड पोलिसांकडे हत्येचा तपास देणं अयोग्य असल्याचं म्हटलंय। अनेक पोलिसांचे वाल्मिक कराडशी संबंध असल्यामुळे जिल्ह्याबाहेरच्या पोलीस अधिकाऱ्यांना ऑन कॅमेरा चौकशीचे आदेश द्यावे अशी मागणी दमानी यांनी केली आहे। बीड जिल्ह्यातल्या पोलिसांकडे जर तुम्ही एसआयटी करून देत असाल तर ते काय खाक चौकशी करतील संतोष देशमुख प्रकरणाची? कशी करू शकतील ते? तिथली माणसं ही त्यांच्या बरोबर आहेत, गेले कित्येक वर्ष ते बरोबर आहेत। वाल्मिक कराडना नमस्कार करणारी माणसं आहेत आणि अशी माणसं त्यांच्या विरुद्ध चौकशी करतील असं महाराष्ट्र अपेक्षा करू शकत नाही। अंजली दमानियाला त्या खुर्चीवर बसवा। पोलिसांचा रोजचं काम करण्याची एक पद्धत असते, त्याच्यामध्ये कोणी इंटरफेअर करता कामा नये। सर्व निघेल ना तपासामध्ये, इतकी घाई काय? तुम्हाला हे सगळं प्रूव्ह करावं लागेल। कोण आरोपी असेल, जर त्याच्यात कोणीही असेल त्याला अटक करण्याची हमी हे मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। परंतु आजच एखाद्याला फासावर लटकवा म्हणणं आणि सरकारने ते लटकवायचं हे कायद्यात बसत नाही। दरम्यान हत्या प्रकरणात याआधी सक्तीच्या रजेवर पाठवले गेलेले पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांची केज पोलीस स्टेशनच्या कंट्रोल रूमला बदली करण्यात आली आहे। गुन्हा घडला तेव्हा बीडमधल्या क्राईम ब्रांचनंच दिरंगाई केल्याचा आरोप खुद्द सुरेश धस यांनी केला होता। या कंपन्यांना कोण बोलून घेतं बीड जिल्ह्यामध्ये? कंपन्यांना एक कंपनी नाही, अवादा एक कंपनी आहे। आता अवादा कंपनीने दिल्लीवरून सांगितलं यांच्यावरती गुन्हा दाखल करा। त्यावेळेस एक माणसाचा बळी गेल्याच्या नंतर अध्यक्ष महोदय कशाची फिर्याद होती? एक्स्टॉर्शनची 2 महिन्यापूर्वी घडलेली। जर हे अगोदरच आणि शुक्रवारी अध्यक्ष महोदय त्या दलित समाजाच्या लेकराची जर फिर्याद घेतली असती अट्रॉसिटीची, किमान तहसीलदारकडे 107 तरी करायला पाहिजे होते अध्यक्ष महोदय, किंवा एलसीबी काय करते बीडची? दरम्यान बीड मधील वादात आता पोलिसांमध्ये गटबाजी सुरू झाली की काय अशी शंका वर्तवली जाते। काही दिवसांपूर्वी खासदार बजरंग सोनवणे यांनी पीआय गणेश मुंडे यांच्या चौकशीची मागणी केली होती। त्यावर बीड पोलीस आणि पत्रकारांच्या एका व्हॉट्सअप ग्रुपवर पीआय गणेश मुंडे यांनी मी पत्रकार परिषद घेतली तर या खासदाराची चड्डी सुद्धा जागेवर राहणार नाही अशी पोस्ट केल्यानं विविध चर्चा झडतायत। मी जर प्रेस घेतली तर खासदाराची चड्डी राहणार नाही।
तर माझं म्हणणं असं आहे, मायबाप अधिकाऱ्यांना त्या आताच्या कलियुगामध्ये माझं वस्त्रहरण करायला तू जर येणार असेल तर कोण कृष्ण येतोय ते बी बघू, पण तू तर एकदा प्रेस घे. माझी विनम्र विनंती की तू एकदा प्रेस घेऊन कर, काय करतोस ती कळल तर मला. माझी मायबाप जनतेच्या सर्वांच्या साक्षीनं सांगणं आहे की एकदा घे प्रेस. माझं काय 2 नंबर उघडे कर, माझं काय लपडे उघडे कर, माझे कुठं पैसे घ्यायला कानून येत उघडे कर, माझं काय उघडे कर, पण तुझं तर कायच व्हायचं नाही. दुसरीकडे अंजली दमानिया यांनी एक दुसरा फोटो ट्विट करून म्हटलंय की संबंधित फोटोतील व्यक्ती करण जायभाय हे धनंजय मुंडेंचे पीए आहेत. संबंधित गाडी ही पुण्यातल्या करण जायभाय यांच्या बिल्डिंग खाली लागली. गाडी वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिली कराडच्या नावानं रजिस्टर आहे. ही गाडी संशयास्पद वाटतेय म्हणून स्थानिक लोकांनी कळवलंय. चौकशीचा फार सेवळी चौकशीच नाहीये. अशा कधी चौकशा झाल्यात का? पोलीस ते ज्या चौकशी टीम बनवली टीम मधले दोघांचे फोटो आलेत वाल्मिक अण्णा मुंडे साहेबांबरोबर. म्हणजे ते नाही जे काय त्यांची नाव, ते प्रश्न असा आहे की इतक्या मोठ्या चौकशीतले अधिकारी निवडून द्यायचे असतात, त्यांचे संबंध कुठे नाहीत हे बघायचं असतं. तर दुर्दैव बघा, हे तर काय आम्ही करत नाही. बीडमधूनच फोटो आले. चौकशी अधिकारी आणि वाल्मिक अण्णा मुंडे एकदम मिठी मारताना काय चौकशी करणार? काय हिंमत त्या अधिकाऱ्याची चौकशी करायची? आम्ही जे सांगतो ते हेच आहे. एक अधिकारी LCB मध्ये 9 वर्ष आहे. 9 वर्ष सरकारचे कायदे असतात, 5 वर्ष 3 वर्ष, त्याच्यातनं बदली करायची असते. 9 वर्ष लोकल क्राईम ब्रँचला, आणि ते धनंजय मुंडेंच्या आशीर्वादाशिवाय बसू शकतात का? नाही बसू शकत. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.